ध्वनी प्रदूषण आज खूप मोठी समस्या आहे. आपण पाहतो की जिथं जिथं ट्रॅफिक थोडी सुद्धा जाम झाली की हॉर्न वाजवणे ही खूप कॉमन टेंडन्सी आहे, जे की आपण टाळू शकतो. एस्पेशली अशा एरियामध्ये जिथं रेसिडेन्शियल एरिया आहे, हॉस्पिटलचा एरिया आहे, सिग्नलचा एरिया आहे, तिथं प्रचंड प्रमाणात हॉर्न वाजवले जातात. जेव्हा की वाजवणाऱ्याला ऑलरेडी माहीत असतं की समोर जामचं काही वेगळं कारण आहे, तरी त्यांची ती टेंडन्सी बदलायला हवी. हॉर्न वाजवण्यामुळे होणारे दुष्परिणाम जे आहेत, तर साधारणतः असं करू शकतो आपण की प्रत्येक लेवलला सिग्नलच्या ठिकाणी साऊंड लेवल मीटर बसवता येतात. साऊंड लेवल मीटर हे तिथं येणारे डेसिबल्समध्ये साऊंडला काउंट करू शकतात आणि जेणेयोगे लोकांना अवेअरनेस झाल्यानंतर ते पर्टिक्युलर लिमिटच्या वर साऊंड जाऊ देणार नाही आणि गरज नसताना हॉर्न वाजवणार नाही. हॉर्न वाजवण्यामुळे शरीरावर होणारे परिणाम किंवा जास्त आवाज असल्यामुळं शरीरावर होणारे परिणाम म्हणजे मेनली इरिटेशन, त्यानंतर हार्ट रेट वाढणं आणि त्यानंतर चिडचिडापण होणं, हे सगळे इमिजिएट होतात आणि त्यानंतर तुमच्या ड्रायव्हिंगवर, तुमच्या मानसिकतेवर त्याचा दुष्परिणाम होतो. हे झालं जे वाजवतात आणि जे ऐकतात. त्याचे इनडायरेक्ट परिणाम पण बीपीवर आणि हार्टवर तर प्रामुख्याने निश्चित होतात आणि मेंदूवर पण. तुमचा जो चिडचिडेपणा आहे तो साऊंडमुळे वाढतो. आता याच अनुषंगाने आणखीन एक गोष्ट आपण सांगू शकतो की जेव्हा साऊंड हा 85 डेसिबलच्या वर जातो, 100 डेसिबलच्या वर जातो, तेव्हा तो इनटॉलरेबल होतो आणि तो कानाच्या नसावर परिणाम करू शकतो, जे की डॅमेज परमनंट सुद्धा असू शकतो आणि काही पेशंटमध्ये परमनंट डॅमेज होतात. आपण आपल्याकडे पाहतो की बऱ्याचदा उत्सव असतात, जयंती उत्सव आहे समजा, किंवा पार्टीज आहेत म्हणा, किंवा लग्न समारंभ आहेत म्हणा, किंवा असे कित्येक उदाहरणं देता येतील जिथं डीजे लावलं जातं आणि डीजेचा जो आवाज आहे तो 120 डेसिबल क्रॉस करतं. नॉर्मल ह्युमन इयर हे 100च्या वर टॉलरेटच करू शकत नाही. इमिजिएटली तुमच्या कानाच्या नसावर परिणाम होतो. आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये पाहताना बऱ्याचदा बघतो की एखादी जयंती उत्सव लग्न समारंभ झालं आणि डीजे वर जर कोणी त्याच्या आजूबाजूला त्या स्पीकरच्या जवळ जर उभं राहिलं तर एक काही मिनिटाचा एक्सपोजर सुद्धा त्याचे कान डॅमेज करू शकतं आणि आम्ही 100% दोन्ही कानं डॅमेज झालेले पेशंट पाहिलेत आणि काही रिकवर होतात आणि काही रिकवर होत नाहीत. एस्पेशली त्या उत्सवामध्ये बरेच जण समजा मद्यपान केलेलं असेल आणि त्या धुंदीमध्ये त्यांना त्या आवाजाचं लेवल आणि ते माहित पण होत नाही आणि तो डॅमेज इनडायरेक्टली होत जातो. तर त्या ज्या इनडायरेक्टली आणि परमनंट होणारे कानाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते बऱ्याचदा रिकवर होत नाहीत आणि पार्शल रिकवर झालेल्यांना कानाची मशीन द्यावी लागते आणि जे की परमनंट लागते. तर त्यामुळे हा जो विषय आहे, साधारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशप्रमाणे सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत त्यांनी डेसिग्नेट केलेलं डेसिबल लेवल आहे, जे की साधारण 55 डेसिबल आहे आणि रात्रीच्या वेळेला 45 डेसिबल दिलेलं त्यांनी. तर रात्री 10 ते सकाळी 6 हा त्यांनी दिलेला साऊंड लेवल हा खूप कमी ठेवलेला आहे मुद्दाम सार्वजनिक जागे, आणि ते सुप्रीम कोर्टाच्या नियमाच्या आधारे तसं पाळलं जातं स्ट्रिक्टली आणि तसं केलं जातं स्ट्रिक्टली. पण हे जे गोष्टी आहेत ट्रॅफिक मधले, एखाद्या समारंभामधले डीजेचा आवाज, ह्याच्यावर कुठलाही कंट्रोल नाहीये आणि त्यासाठी काही नियमावली बनणे, साऊंड लेवल मीटर बनणे, पब्लिकची अवेअरनेस बनणे, पब्लिकला अवेअर करणं साऊंडच्या डॅमेज बद्दल, हे निश्चितपणे. आणि लाईटचं सिस्टीम आहे जे रात्रीच्या वेळेला एक्स्ट्रा फोकस आणि एक्स्ट्रा लाईट आणि डायरेक्ट डोळ्यावर जाईल अशा पद्धतीची जी मानसिकता ती बदलायला हवी आणि ते फक्त पब्लिक एज्युकेशन, त्यांना शिकवणं आणि कॉमन अवेअरनेस, आणि जिथं तिथं बोर्ड आहे, होर्डिंग्स आहेत, सिग्नलच्या ठिकाणी साऊंड लेवल मीटर आहे, अशा पद्धतीनं हळूहळू ते ग्रॅज्युअली डेफिनेटली समाजामध्ये बदल, ध्वनी प्रदूषण यासाठी जागरूकता करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहे ज्या समाजाच्या लेवलवर करून आपण त्याला कमी करू शकतो. पोलीस डिपार्टमेंट आहे आणि शाळा आहे, पोस्टर स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आहे, अशा पद्धतीनं आपण डेफिनेटली त्याच्याबद्दल अवेअरनेस एकदा निर्माण झालं
तर ते डेफिनेटली कमी होईल. कारण तुम्हाला जे ज्या लोकांना शिकवायचं ते खूप मोठे आहेत, खूप प्रचंड नंबर आहे त्यांचा, आणि तुम्ही 1 आणि 2 लेवलवर तुमचा नॉईज कमी होतं. जसं मी म्हणालो की प्रत्येक ठिकाणी आता फॉरेन मध्ये एखाद्याने हॉर्न वाजवला तर ते खूप सिरियसली घेतलं जातं. हॉर्न हे वाजतच नाहीत, दे हॅव देअर सिग्नल्स, वेटिंग, टायमिंग, पेशन्स आणि लाईट अपर डिपर, दॅट्स ऑल. दे हार्डली पुट एनी हॉर्न. एक पूर्ण जाम मध्ये कुणी हॉर्न वाजवलं तर प्रत्येक जण वळून बघेल, एवढं तिकडं अवेअरनेस आहे एक्झिस्टिंग इन आवर कंट्री ॲटलिस्ट. मी जसं बोललो की कुठल्याही समारंभामध्ये, जयंतीमध्ये, उत्सवमध्ये जेव्हा लोक जातात आणि त्या 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 ओघात जे नाच गाणं आणि त्या डीजेच्या बाजूला थांबणं, बऱ्याचदा कानाचे पडदे फाटून जातात, बऱ्याचदा कानाच्या नसा परमनंट डॅमेज होऊन जातात, काही रिकवर होतात, काही होत नाहीत. त्यामध्ये कानात वेगळ्या पद्धतीचे आवाज मधून सुरू होतात, ज्याला आम्ही टिनिटस म्हणतो, आणि हे सगळं परमनंट होतं. आणि ते परमनंट लॉस झालेल्या व्यक्तीकडून हे ऐकलं तर त्याची सिव्हिरिटी तुम्हाला कळेल की हे किती मोठं प्रमाण आहे.